सभागृहात सर, आपण आज काही विषय सभागृहामध्ये भाषण झालं. आपत्ती ज्या राज्यावरती आपत्ती आली त्याबाबत जे बळी गेले त्यावरती तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. नेमकं काय स्पष्टीकरण, राज्याची नेमकी काय स्थिती आणि किती जणांचे बळी गेले? मी स्पष्टीकरण देत होतो आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे की राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये 21 महिलाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन पूर्ण तयारी केली होती आणि जे काही मृत्यू झालेला आहे त्यापैकी 23 मृत्यू हे वीज कोसळल्यामुळे झालेला आहे, काही बिल्डिंग पडल्यामुळे मृत्यू झालेला आहे. राज्य शासनाने आणि प्रशासकीय व्यवस्थेने ज्या पद्धतीची व्यवस्था केली होती त्यामुळे अनेक लोकांना पूर्वीपासून स्थलांतरित करण्यात आलं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे दुर्दैवी घटना घडणार होती ती थांबलेली आहे, परंतु काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू निश्चितच झाला आहे. त्या संदर्भामध्ये राज्य शासनाने गांभीर्याने या पूर्ण व्यवस्थेमध्ये पूर्णतः प्रयत्न केलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं की भविष्यात देखील या पद्धतीची परिस्थिती झाली तर कशा पद्धतीचा सामना करावा त्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. परंतु आपल्यालाही कल्पना आहे की 26 जुलैला जो पाऊस झाला होता तो अभूतपूर्व झाला होता. किंबहुना अशा पद्धतीची जी आता वातावरणीय बदल झालेला आहे त्या वातावरण बदलामध्ये शेवटी निसर्गाचा समोर काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही आणि म्हणून राज्य शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्याने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. माननीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे फील्डमध्ये प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करत आहे आणि खऱ्या अर्थाने या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढील कालखंडाकरता मुंबईसाठी जो विजन आहे, जे वर्षानुवर्षापासून मुंबईचे प्रकल्प रखडलेले होते, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, शेवटी मुंबईची भौगोलिक परिस्थिती काही आहे की ज्याला जेव्हा एखादा हायटाईड आलं की अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. परंतु काही शॉर्ट टर्म उपाययोजना आणि काही लाँग टर्म उपाययोजना केलेल्या आहे. आता सत्ता मुंबई महानगरपालिकेची यांच्या हाती आलेली आहे आणि त्यामुळे भविष्यात या संदर्भामध्ये पूर्णपणे कृती आराखडा तयार केलेला आहे आणि भविष्यामध्ये या सर्व गोष्टीचा विचार करू. जीवितहानी किती झाली, काय पशुहानी किती झाली, काय आकडेवारी काय आली? ती आकडेवारीची मी आपल्याला पूर्णपणे सांगतो. टोटल 63 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूचा ब्रेकअप मी विधानसभेमध्ये या ठिकाणी जाहीर केलेला आहे. परंतु जेव्हा चर्चा सुरू होती त्या चर्चेमध्ये प्रत्येक बाबीचं उत्तर देत असताना मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की शासन कशा पद्धतीने फील्डमध्ये काम करत आहे, कशा पद्धतीची मिटिगेशन्स मेजर्स असेल, प्रिपेअर्डनेस असेल, किंबहुना या परिस्थितीमध्ये जे संकट आलेलं आहे त्या संकटाला कशा पद्धतीने शासन समोर जात आहे, त्या पूर्ण उपाययोजना कशा पद्धतीने मदतीचा कार्यक्रम सुरू आहे, जे काही परिस्थिती नैसर्गिक आपत्तीमुळे सुरू झालेली आहे त्याला फास्ट मोडमध्ये फील्डमध्ये राहून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि कुठल्याही सरकारपेक्षा या सरकारचं कामकाज कसं उत्तम आहे हे जेव्हा मी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी या संदर्भामध्ये व्यत्यय उपस्थित केला आणि मी सांगण्याचा माझा उद्देश असा होता की महामारी, संकट, डिझास्टर मॅनेजमेंट हा काम सरकारचा असतोच, परंतु कोविडसारखी महामारी असताना जर आपण पाहिला तर जेव्हा लोक लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात होते त्या संकटाच्या कालखंडामध्ये लोकांना मदत झाली नाही. मुख्यमंत्री सहायता निधी हे पूर्णपणे कोलॅप्स झालेला होता. मी आकडेवारी वाचत होतो की 2 वर्ष 7 महिन्यामध्ये फक्त 48 कोटी रुपये खर्च झाले आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या कारकिर्दीमध्ये 450 पेक्षा जास्त कोटी रुपये रक्कम आपत्ती नसताना 2 वर्ष 15 महिन्यामध्ये खर्च झाले. आणि सर्वात महत्त्वाचं की आता देखील माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना लोकांना पूर्णपणे मदत होत आहे. कोविडमध्ये प्रधानमंत्री कार्यालयातून 180 कोटी आले होते, ती रक्कम मात्र खर्च झाली नाही आणि राज्याच्या जनतेने CM म्हणजे कोविड केअरमध्ये 625 कोटी रुपये जमा केले होते आणि त्या 625 कोटी रुपयामधून देखील 1 रुपये खर्च झाले नाही. हे आकडा मी जेव्हा त्यांना दाखवणार होतो तेव्हा त्यांनी माझ्या भाषणामध्ये व्यत्यय निर्माण केला. हे आकडेवारी त्यांनी सभागृहासमोर येऊ दिली नाही, परंतु वस्तुस्थिती ही सत्य आहे की सरकारमध्ये संकट, नैसर्गिक संकट येत राहतात. प्रत्येक राज्यात येतो. उत्तराखंडमध्ये आला, मनालीला आला, काही संकट मानवी चुकीमुळे झाले त्या सर्वांमध्ये आपण दुरुस्ती करत आहोत. परंतु संकटामध्ये फक्त आरोप करायचं, मिसिंग लिंकवर आरोप करायचं, सरकारवर आरोप करायचा, मात्र आरोप करताना उत्तर ऐकून घ्यायचं नाही. जर त्यांनी मला संधी दिली असती तर ते हा रेकॉर्ड सभागृहात येऊ देणार नव्हते की ज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा खर्च करण्यामध्ये कशा पद्धतीने लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे मदत करताना
महायुतीचा सरकार कशी मदत करतो आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अडचणीत आपत्ती असताना लोकांना कशी मदत झाली ही आकडेवारी जेव्हा मी त्यांना जाहीर करणार होतो तेव्हा त्यांनी भाषणात व्यत्यय आणला. ते त्यांना रेकॉर्डवर येऊ द्या असं नव्हतं. PM केअरचे 180 कोटी रुपये खर्च न होणे, मुख्यमंत्री कोविड केअर फंडमध्ये 625 कोटी रुपये मिळाले होते ते कुठलीही रक्कम आज खर्च न होणे हे खूप मोठं महाराष्ट्राच्या या अडचणीत सापडलेल्या जनतेला मदतीसाठी खूप आवश्यक होतं. ती केली नाही ही माहिती मी जेव्हा सभागृहात सांगत होतो तेव्हा त्यांनी यात अडचण आणली आणि व्यत्यय आणून ती माहिती रेकॉर्ड पुढे येऊ दिली नाही, जी माहिती मी आता आपल्याला सांगत आहे. तुमचं भाषण सुरू असताना आव्हाड आणि यांच्यासोबतच इतर जे विरोधक आमदार आहेत ते आक्रमक झाले होते. नेमकं त्यांचं काय म्हणणं होतं? ते काय सांगत होते की तुम्ही ज्याप्रमाणे महाराष्ट्राची आणि राज्याची स्थिती आणि निधी खर्च केलेला निधी याबाबतची स्पष्टता देत होते ते त्यांना काय ऐकायची? कसं आहे की त्यांचं दुखणं हे आपण समजू शकतो. एक तर सत्ता गेली त्याचा वैफल्यता आहे. सरकार ज्या गतीने काम करत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आपल्या कामाची छाप निर्माण करत आहे त्यामुळे ते अस्वस्थ आहे. विरोधी पक्षाची हालत ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये आपसात समन्वय नाही आहे. राष्ट्रवादी, पवार गट किंवा उबाठा गट किंवा काँग्रेस हे तिघही एकमेकाला आता द्वेषाने पाहू लागलेले आहे. कोण लवकर भाजपसोबत जाणार आहे, महायुतीसोबत जाणार आहे याच्या संदर्भामध्ये एकमेकांवर ते संशयाच्या नजरेने पाहत आहे. आणि म्हणून या सर्व वैफल्यातून जेव्हा सत्य समोर येत होतं आणि त्यांचे पितळ मी उघडं करत होतं ते त्यांनी होऊ नये म्हणून माझं भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.